घातक लूक मार ना श्रीमान, घातक लूक. भावांनो, घातक भाऊनी दाढी का वाढवली याच्या आतमधलं रहस्य तुम्हाला नाही माहिती आहे. तुम्हाला खोटं वाटेल पण घातक भाऊ हृदयाने खूप चांगला व्यक्तिमत्व आहे. आणि एक दिवस ते गाडी घेऊन जात होते, तर गाडीचा स्पीड वाढला हायवेला आणि अचानक एक पक्षी गाडीला धडकला आणि तो पडला. आणि पक्षीच्या कडेवरती एक बाळ होतं. पक्ष्याचं अकस्मात निधन झालं. घातक भाऊ उतरले. घातक भाऊनी पाहिलं पक्षाची जी आई आहे ती शेवटचे घटके मोजवती. घातक भाऊंनी तिच्या डोळ्यात बघितलं, तिने घातक भाऊंच्या डोळ्यात बघितलं आणि घातक भाऊंनी तिच्या हातातलं ते पिल्लू बघितलं. घातक भाऊंचे डोळे भरून आले. त्यांनी ते पिल्लू घेतलं आणि पक्षाला वादा केला की या पिल्लाला मी सहारा देईन. ते पिल्लू थोडंसं काळ्यामुळे ते थोडंसं वेगळं होतं, ते वाढतच नव्हतं. मग घातक भाऊंनी काय केलं, एक डिसिजन घेतला की या पिल्लाला आपण 24 तास सोबत कसं ठेवणार. मग घातक भाऊनी आपली दाढी वाढवली आणि दाढीमध्ये मागच्या साईडने एक घरटं बनवलं आणि त्या घरट्यामध्ये ते पिल्लू आता राहत असतं. ते कोणाला माहिती नाही यातली गोष्ट आहे. आणि घातक भाऊ त्याचं पालन पोषण करतायत आणि ते पिल्लू मोठं झालं का नाद करून टाकेल, मार्केट हलवून टाकेल. पण ही गोष्ट कोणाला सांगू नका. ही फक्त 6,000 लोकांमध्ये आणि माझ्यामध्ये राहणार आहे. ठीक आहे. घातक भाऊंना विषय सांगू नका. ते खूप इमोशनल होता या गोष्टीला घेऊन, कारण ते पिल्लू व्यवस्थित सेफ आहे. कधीच घातक भाऊ कधीच असं बघणार नाही किंवा असं बघणार नाही. रिझन सांगतो, घरट्याचं जे तोंड आहे ते असं आहे, पिल्लू पडू शकतं बाय. त्यामुळे पिल्लाला सेफ्टीसाठी घातक भाऊ असेच राहतात काय. तुम्ही ही आतली गोष्ट आहे, ही फक्त मला माहिती आहे आणि घातक भाऊंना माहिती आहे. कधी त्यांची स्ट्रीम लाईव्ह आली त्यांना बोला घरटं दाखवा, घरटं दाखवा. बघ दाखवतात का नाही ते.